आज श्रावणातला तिसरा सोमवार. त्यानिमित्त शिवमंदिरात पूजेला जाणार असाल तर शिवमंदिराला प्रदक्षिणा घालण्याआधी प्रदक्षिणा घालण्याचा योग्य नियम काय आहे ते जाणून घेऊया. महादेवाच्या मंदिरात गेल्यावर आपण अर्धीच प्रदक्षिणा घालतो. शिवलिंगाला जोडून जी मर्यादा आखून दिली आहे तिला शिवनिर्माल्य असे म्हणतात. ते ओलांडून जाऊ नये असेही सांगितले जाते. शिवनिर्माल्य ओलांडल्याने मानव शक्तिहीन होतो असे म्हणतात. एका पौराणिक कथेनुसार पुष्पदंत नावाचा गंधर्व फुलांची चोरी करायला जाताना अजाणतेपणी शिवनिर्माल्य ओलांडून जातो. त्यामुळे त्याची अदृश्य होण्याची शक्ती नाश पावते. शक्तिहीन बनलेला तो भगवंताचा महिमा गातो. त्याने रचलेले काव्य शिवमहिम स्तोत्र म्हणून ओळखले जाते. या स्तोत्रावर प्रसन्न होऊन शंकरजी त्याला त्याची शक्ती परत देतात. शिवनिर्माल्य ही भगवान शंकरांनी मनुष्याला घालून दिलेली मर्यादा आहे. जीवनाचा प्रवास हा शेवटी शिवाकडे पोहोचणारा आहे. या प्रवासात आपण आपल्याला आखून दिलेल्या नीती नियमांच्या मर्यादेचे उल्लंघन केले तर एका मर्यादेनंतर मनुष्य शक्तिहीन होणारच. याचे रूपक शिवनिर्माल्य दर्शविते. जे कार्य किंवा जीवन प्रभूला वाहिले जाते ते शिवनिर्माल्य समजले जाते. तशा जीवनाच्या लोकांबद्दल किंवा महान कार्याबद्दल वाटेल तसे बोलणे हे शिवनिर्माल्याचे उल्लंघन गणले जाते. आणि असले पाप करणारा किती शक्तिशाली असला तरीही थोड्याच वेळात शक्तिहीन बनतो. म्हणून वाहिलेले वित्त, प्रभूसाठी चालत असलेले कार्य किंवा प्रभूला अर्पण केलेले जीवन यांचा आपण सतत सन्मान केला पाहिजे. अशा कर्माची किंवा माणसांची जिथे अवगणना होते त्या समाजात दुष्काळ, मृत्यू, भय यांचे साम्राज्य पसरते असे शास्त्रवचन आहे. म्हणून शिवनिर्माल्य ओलांडू नये, अर्थात देवकार्यात आड जाऊ नये. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.